हॅलो, हाय सगळ्यांना. माझीच एक स्वलिखित कविता ऐकवतीये. कवितेचं नाव आहे बाई. बाई रडते, बाई दुःखी होते. बाई रडते, बाई दुःखी होते, कारण ती तिच्या आनंदाचं कारण दुसऱ्याच कुणात आणि दुसऱ्याच कशात शोधते. तो तिला हे करू देतो, तो तिला ते करू देतो, तो तिला हवे ते कपडे घालू देतो, तिला हवं तिकडे जाऊ देतो. अशा असंख्य परवानग्या मागण्यात धन्यता मानते. त्या परवानगीलाच बापडी आपलं नशीब समजते. नाही मिळाली की मग तडजोड करते, डोळ्याच्या कडात साठते, खूपदा आतल्या आतच आटते. बाई दुःखी होते, बाई रडते, कारण ती तिच्या आनंदाचं कारण दुसऱ्याच कोणात आणि दुसऱ्याच कशात शोधते. कधी आत्मा गहाण ठेवते तर कधी बुद्धी, कधी आत्मा गहाण ठेवते तर कधी बुद्धी. आत्मभान जागे असून तिला येत नाही शुद्धी. त्याच्या नजरेला ती सुंदर दिसावी, त्याच्या नजरेला ती सुंदर दिसावी, फक्त याचसाठी धडपडते. स्वतःला नाकारून नको तिकडे फरफटवते. बाई दुःखी होते, बाई रडते, तिच्या आनंदाचं कारण ती दुसऱ्याच कशात आणि दुसऱ्याच कुणात शोधते. गृहीतच तर धरली जाते असंख्य वेळा, गृहीतच तर धरली जाते असंख्य वेळा. नको ती सहानुभूती मिळवते, सृजनाचे लाभलेले वरदान विसरते. उष्मा असते, ऊर्जा असते, ती असते प्रकृती, ती पृथ्वी असते. तिन्ही लोकच नाही तर कधी ती अवघ ब्रह्मांड व्यापून उरते. पण तिच्यासाठी ती राखत नाही काहीच कधी, पण तिच्यासाठी ती राखत नाही काहीच कधी. सारं सारं उधळून देते आणि मग बाई दुःखी होते, बाई रडते, कारण ती तिच्या आनंदाचं कारण दुसऱ्याच कशात आणि दुसऱ्याच कोणात शोधते. बाईचा जन्म विधात्याचं वरदान आहे, बाईचा जन्म विधात्याचं वरदान आहे. त्याच्या स्वप्नपूर्तीचं ती अनोखं दान आहे. ती तिच्या सुखासाठी दानच मागत बसते, ती तिच्याच सुखासाठी दान मागत बसते. आणि मग बाई दुःखी होते, बाई रडते, कारण तिच्या आनंदाचं कारण ती दुसऱ्याच कोणात आणि दुसऱ्याच कशात शोधते. कारण ती तिच्या आनंदाचं कारण दुसऱ्याच कोणात आणि दुसऱ्याच कशात शोधते. थँक्यू.